विश्लेषण करत आहे। हे करत असताना एखादी चूक भूल झाली तर क्षमस्व आणि याचा कोणत्याही धर्माला प्रांताला इजा किंवा ठेस पोहोचवणे हा हेतू नाही। बालवयापासूनच शिवबांना माँसाहेब जिजाऊंनी रामायण महाभारतासारख्या गोष्टी सांगायला सुरुवात केली, ज्यामधून धर्म अधर्म सत्य असत्य न्याय अन्याय यातील फरक शिवबांना समजू लागला। तसेच शस्त्रास्त्र व शास्त्र या शिक्षणासाठी शहाजी राजांनी अनेक कर्तबगार माणसे नेमली, जसे की दादोजी कोंडदेव, बाळकृष्ण पंत, रघुनाथ पंत, शामराज पंत अशा अनेक कर्तबगार माणसांच्या नेतृत्वाखाली महाराज बालवयापासूनच घडू लागले। केशव तू तुझा हो सारथी, तूच अर्जुन तूच केशव तू तुझा हो सारथी, करुणी वार गनिमावर दे भूमीस आहुती, करुणी वार गनिमावर दे भूमीस आहुती, तूच अर्जुन तूच केशव तू तुझा हो सारथी, करुणी वार गनिमावर दे भूमीस आहुती। एकटे नेतृत्व कधीच साम्राज्य उभे करू शकत नाही, त्यासाठी तशी कर्तबगार माणसे निष्ठावन मावळे घडवावे लागतात। शिवरायांनी असे सवंगडी त्या वयापासूनच पारखायला सुरुवात केली। तानाजी मालुसरे, सूर्याजी मालुसरे, यसाजी कंक, सूर्याजी काकडे, बाजी जेले आणि अशा अनेक सवंगड्यासमोर शिवबांनी शपथ घेतली स्वराज्याची, शपथ घेतली स्वराज्याच्या बांधणीची। आम्ही मराठे यवनांची पीडा नष्ट करण्यासाठी हिंदवी स्वराज्य स्थापन करीत आहोत। यवनांची पीडा नष्ट करण्यासाठी हिंदवी स्वराज्य स्थापन करीत आहोत। राष्ट्रभावनेने संघटन करून देशावरील परकीयांचे आक्रमण नष्ट करीत आहोत। देशावरील परकीयांचे आक्रमण नष्ट करीत आहोत। स्वकीय व परकीय शत्रूंचे उच्चाटन करण्यासाठी स्वराज्य स्थापन करीत आहोत। यात तू आम्हास यश द्यावे, हे राज्य व्हावे, ही तर श्रींची इच्छा। रायरेश्वरासमोर शपथ घेतली आणि स्वराज्याची गोडदोड सुरू झाली। तोरणा किल्ला घेऊन स्वराज्याचे तोरण बांधले। पुढे मुरुंब देवाचा डोंगर, कुवारी गड, सुभान मंगल, कोंढाणा, शिरवळचा किल्ला, पुरंदर आणि 12 मावळ स्वतंत्र झाला। पुढे राजांनी पराक्रमाने जावळी देखील घेतली, परंतु त्यानंतर स्वराज्यावर ओढवले भले मोठे संकट। ते संकट म्हणजे अफजल खान। शिवाजी महाराजांची कीर्ती बेफाम होती। महाराजांची कीर्ती बेफाम, भल्या भल्यानं फुटला घाम, याला कोण घालील यस्सेने दरबारी कुस्ती बेगम। बडी बेगम म्हणजे अली आदिल शहाची आई बरं का। नजर येत तिच्या अंगात
शिवाजी को. आणि त्यानं विडा उचलला. नवतेच अफजल खाने, नवतेच अफजल खाने चिता जागता जणू सहिताने कान बोलला छाती ठोकून शिवबाला टाकतो चिरडून. आता शिवबाचं काही खरं नाही. इकडं निजाम, तिकडं मोगल, पलीकडं इंग्रज. जो तो हेच बोलू लागला. महाराज आपला जीव मोलाचा आहे. खानाचं सैन्य अफाट आहे. त्याच्या समोर आपला टिकाव लागणं अवघड आहे. काही दिवसांसाठी आपण कुठेतरी अज्ञातस्थळी निघून जा. काय म्हणालात रायबा? मासाहेब, आम्हाला आमच्या जीवाची पर्वा नाही. राजांचा जीव वाचणं गरजेचं आहे. रायबा, शिवबा केवळ आमचा पुत्र नाही, तर अवघ्या मराठी जनांचा स्वाभिमान आहे. या मातेने आपला पुत्र गमावला तरी बेहत्तर, परंतु भ्याडपणे पळून जाऊन या मराठी मुलखाचा स्वाभिमान गमावता कामा नये. अशा वाघिणीचा त्यो छावा. बाळासाहेब आपला पुत्र आणि मराठी मुलकाचा स्वाभिमान विजयी टिळा लावूनच परत अशा वाघिणीचा त्यो छावा. तथास्तु. गनिमाला कसा ठेचावा, डोक्यात नेहमी कावा, भेटीचा धाडला सांगावा. खानाच्या भेटीसाठी महाराजानं एक शानदार शामियाना उभारला होता. आणि अशा या शामियान्यात खान डौलत डुलेला, खान डौलत डुलेला. सय्यद बांधला त्याच्या संगतीला, सय्यद बांधला त्याच्या संगतीला. शिवबाच्या संगती महाला. राजाला पाहून खान म्हणतो कसा, आओ आओ शिवाजी, आओ हमारे गले लग जाओ. खानानं राजाला आलिंगन दिलं आणि दगा केला. खान अभिमान मान्याला, खान अभिमान मान्याला. कट्यारीचा वार त्यानं केला, कट्यारीचा वार त्यानं केला. खरं खरं आवाज झाला, खरं खरं आवाज झाला. चिलखत होतंय अंगाला, चिलखत होतंय अंगाला. खानाचा वार फुका गेला. खान यडबडला. इतक्यात महाराजानं पोटामंदी बिचवट केला. होता जीवा म्हणून वाचला शिवा. आस्ते कदम, आस्ते कदम. महाराज गणपती, गजाश्वपती, भूपती, प्रजापती, सुवर्णरत्न श्रीपती, अष्टावधान जागृत, अष्टप्रधान वेष्टित, न्यायालंकार मंडित, शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत,